रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी गाव म्हणजे टंचाईग्रस्त असलेल्या गावांपैकी एक गाव। पण या गावात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय। इथं पाण्यासाठी पाडलेल्या बोअरवेलमधून कुठलाही पंप न वापरता जमिनीच्या भूगर्भातनं धोधो पाणी वाहतंय। 2 दिवसांपूर्वी बोअरवेलला आलेलं हे धोधो पाणी पाहून आजूबाजूच्या परिसरातील विहीर साठ्यांवर त्याचा परिणाम झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। 10 हॉर्स पॉवरचा पंप लावून जमिनीतून जेवढ्या तीव्रतेने पाणी खेचता येईल तेवढ्या तीव्रतेने पाणी जमिनीतनं आपोआप वर येतंय। त्यामुळे गावातील अनेक विहिरींचं पाणी आटतंय। त्यामुळे भूगर्भातनं येणारा हा पाण्याचा प्रवाह आता बंद केला गेलाय। एवढं पाणी लागल्यानंतर जे पाणी म्हणजे खूप एवढं पाणी लागलं की असं वाटत होतं की हे पाणी जे आहे ते सगळ्यांना मिळावं, अख्ख्या गावाला पुरावं हे पाणी, हीच मनात इच्छा आहे। त्या दिवशी बोरवेल मारले, त्या दिवशी बोरवेलवरून पाणी एक किमान 10 फूट वर उंचीला उडत होतं। तदनंतर ही बोरवेल झाल्यानंतर या गावचं पूर्ण जे पाणी स्तोत्र आहेत सगळे आमचे, मग सार्वजनिक विहिरी असू देत, सार्वजनिक तळ्या, या सर्व कोरड्या झाल्या। आणि तदनंतर आम्ही पूर्ण शासनाकडे माझी अशी मागणी आहे की या भूगर्भाचा भूतज्ञांकडून पूर्ण अभ्यास व्हावा, अशी आमची या गावाची मागणी आहे। खडकाच्या खाली एक खूप मोठा पाण्याचा साठा म्हणजे ज्याला भूजल साठा म्हणतात किंवा ॲक्विफर म्हणतात तो होता, आणि ह्या ॲक्विफर पंक्चर झालाय या बोरिंगमुळे। आणि ह्या ॲक्विफरचा दाब जो आहे तो प्रचंड असल्यामुळे त्या बोरवेलमधनं आपोआप पाणी येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।